नमस्कार शेतकरी मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत, जी प्रत्येक शेतकऱ्याला माहित असणं खूप गरजेचं आहे। ही माहिती आहे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी कार्ड बद्दल। आपल्या शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता हा फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे। चला तर मग या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, आपण नेहमी पाहतो की सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात। मग त्या योजनांमध्ये अनुदान असते, बियांसाठी मदत असते, शेतकऱ्यांसाठी यंत्रसामग्री असते व इतर कोणताही लाभ असतो। पण अशा या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी। हा आयडी आता 15 एप्रिल 2025 पासून पूर्णपणे बंधनकारक करण्यात येणार आहे। याबाबत शासन निर्णय म्हणजे GR नुकताच 11 एप्रिल 2025 रोजी जारी करण्यात आला आहे। हा GR नेमका काय सांगतो, चला तर या GR मधील काही महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात समजून घेऊयात। 15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्ही कोणतेही मोठा किंवा छोटा शेतकरी असाल तरी तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं आवश्यक आहे। सरकारच्या सर्व ऑनलाईन पोर्टलवर आणि योजनांसाठी फार्मर आयडीची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे। यासाठी कृषी आयुक्तालयाला सर्व तांत्रिक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। म्हणजे तुम्ही जेव्हा ऑनलाईन अर्ज कराल तेव्हा तुम्हाला फार्मर आयडीचा आयडी हा विचारला जाईल। तुमच्या फार्मर आयडीशी तुमच्या जमिनीचा डेटा, जिओ रेफरन्सिंग पार्सल डेटा आणि तुम्ही घेतलेल्या पिकाचा तपशील जोडला जाईल। यामुळे तुमच्या शेतीचा सर्व डेटा एका ठिकाणी उपलब्ध होईल आणि यामुळे योजनांचा लाभ घेणं सोपं होईल। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही त्यांनी तातडीने नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आले आहे। यासाठी तुम्ही ग्राम कृषी विभाग समिती, CSC केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांची मदत घेऊ शकता। शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रचार आणि प्रसिद्धी केली जाणार आहे। यामध्ये गावागावात याबाबत माहिती पोहोचवली जाईल। आता प्रश्न येतो की फार्मर आयडी कसा काढायचा हे नीट समजून घ्या। शेतकरी मित्रांनो, याबाबत काळजी करू नका। फार्मर आयडी काढणं खूप सोपं आहे। तुम्ही स्वतः ऑनलाईन नोंदणी करू शकता। यासाठी तुम्ही यूट्यूबवर फार्मर आयडी टेक्नो शेतकरी असं सर्च करा। तिथे यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये मी सविस्तर सांगितले आहे की फार्मर आयडी कसा काढायचा। पण जर तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया अवघड वाटत असेल तर काळजी करू नका। तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर किंवा महा सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र तिथे जा। तिथे तुम्हाला थोड्या फी मध्ये फार्मर आयडी कार्ड काढून मिळेल। तर काही शेतकऱ्यांना हा प्रश्न पडू शकतो की फार्मर आयडी कार्ड गरजेचं आहे का? शेतकरी बांधवांनो, हा फार्मर आयडी का महत्त्वाचा आहे हे समजून घ्या। हा आयडी तुमच्या शेतीचं सर्व डिजिटल ओळखपत्र आहे। यामुळे तुमच्या शेतीची तपशील, तुम्ही घेतलेले पीक आणि तुमच्या कोणत्या जमिनीचा लाभ आणि तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात हे सगळे एकाच ठिकाणी व्यवस्थित जमा होईल। याचा फायदा असा होईल की जेव्हा तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घ्यायला तेव्हा तुम्हाला पुन्हा कागदपत्र सादर करावे लागणार नाहीत। सर्व काही डिजिटल पद्धतीने उपलब्ध असेल। शिवाय सरकारला तुम्हाला योग्य आणि जलद लाभ देणं सोपं होईल। मित्रांनो, जर तुमच्याकडे अजूनही फार्मर आयडी नसेल तर आजच नोंदणी करा। 15 एप्रिल 2025 ही तारीख जवळ येत आहे आणि त्यानंतर आयडी नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे वेळ वाया न घालवता आजच पाऊल उचला। तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांनाही याबाबत सांगा, त्यांना जागरूक करा। हा GR आणि याबाबतची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून दिली आहे। तुम्ही तिथून हा GR डाउनलोड करू शकता। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवा। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या, परिसरातल्या सर्व WhatsAppच्या ग्रुपवर पोहोचवा आणि सर्व शेतकऱ्यांना शेअर करा। त्यांना याची माहिती द्या, कारण शेतकरी एकजुटीने पुढे गेला तरच आपली शेती आणि आपलं भविष्य उज्ज्वल होईल। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।